हजारो वर्षांपासून आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष सुरू करतो. परंतु 500 वर्षापूर्वी इंग्लंडचा राजा त्याचा वाढदिवस जानेवारीमध्ये यायचा, म्हणून त्यांनी फतवा काढला की आता इथून पुढे नववर्ष जानेवारीमध्ये सुरू होणार. आणि त्यांची जिथे जिथे सत्ता होती त्या देशांमध्ये त्यांनी ती गोष्ट अंमलात आणली. परंतु अजूनही इराक, इराण, अफगाणिस्तान, भारत, इंडोनेशिया असे काही देश आहेत जे जानेवारी 1 ते चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच नववर्ष मानतात. आणि त्याला तशी सायंटिफिक कारणं, लॉजिकल कारणं आहेत. आज सूर्य आणि चंद्र मेष राशीमध्ये प्रवेश करत असतात. निसर्गाकडे पहा तर निसर्गात सगळी पानगळ थांबलेली असते आणि नवी पालवी फुटत असते. त्याला आपण चैत्र पालवी सुद्धा म्हणतो. किंवा एकूणच सृष्टीचं पुनर्निर्माण होत असतं. आणि म्हणूनच शालिवाहन आपला राजा, आपण शालिवाहन शक संवत्सर मानतो. तर शालिवाहन राजानं ही कालगणना सुरू केली आणि त्यांनी चैत्र हा 12 महिन्यांमधला सगळ्यात पहिला महिना, या महिन्यापासून त्यानं नववर्ष सुरू केलं आणि तीच परंपरा आजही कायम आहे. मध्ये मध्ये इंग्रजांमुळे आपण विसरतो आपल्या काही गोष्टी, परंतु ज्यांना आपला इतिहास माहितीये ते आणि आता आपण सगळेजण जागरूक होतो याविषयी, तर सगळेजण आपण हे मानतो आणि पाळतो, याचा मला अत्यंतिक अभिमान आहे. तर मंडळी, सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा